सज्जन हो, नमस्कार. आपण प्रभू रामचंद्रांचे गुणावलोकन रामरक्षेच्या माध्यमातून पाहतो आहोत. प्रत्येक माणूस जो आहे तो धडपडतो कशासाठी, तर सुखासाठी. म्हणजे माणूस सुखी व्हावा यासाठी अगदी अनादी कालापासून प्रयत्न चाललेले आहेत. आजच्या अगदी अणुयुगात आपल्याला सुखात भर पडावी म्हणून अनेक शास्त्रज्ञांनी आपले आयुष्य समर्पित केलेली आहेत. प्रत्येक दिवशी सुखसाधनात नवीन नवीन भर पडतीये. मोटार आली, वीज आली, रेडिओ आला, विमानं आली, विजेचे पंखे आले, अगणित साधनं सध्या तरी माणसाच्या समोर हात जोडून उभी आहेत. प्रवासांच्या अनेक साधनांनी आम्ही कुठं चाललेलो आहोत. पण या सगळ्यानंतर जर प्रत्येकाला जर विचारलं, का हो तुम्ही सुखी आहात का? तुम्हाला जे काही हवंय ते सुख मिळालं का? तर आतला आवाज म्हणून जो येईल तो नाही असाच आहे. बाहेरून सांगेल हो हो मी सुखी आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. पण त्या माणसाला जर विचारलं तुझा आतला आवाज काय सांगतोय, तर तो म्हणेल की मी अजूनही सुखाच्या शोधात आहे. मला जे हवं आहे ते अजून मिळालेलं नाही आहे आणि मी ते बाहेर शोधतोय. म्हणून प्रभू रामचंद्रांना आमच्या एकेका इंद्रियामध्ये स्थापित करायचंय. म्हणजे आहेत ते तिथेच, फक्त ते कसे आहेत, काय आहेत हे जाणून घेऊन त्या त्या इंद्रियाकडे जर आम्ही पाहू लागलो तर तो राम तिथे त्या त्या इंद्रियात प्रकट होईल. कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्र प्रिय श्रुती इथपर्यंत आपण आलो. तो आता पुढचं जे आहे इंद्रिय त्याला आपण घ्राणेंद्रिय म्हणजेच वास घ्यायचं इंद्रिय असं म्हणतो. श्वासोच्छ्वास घेण्यासाठीचं जे इंद्रिय आहे त्याचा आपण विचार करतो. घ्राणेंद्रिय हे फार महत्वाचं इंद्रिय आहे. पण याचा विचार करताना कसा केलेला आहे बघा. घ्राणं पातु मखत्राता. मख म्हणजे यज्ञ, आणि जो यज्ञाचं संरक्षण करतो. तुमचा आमचा एक समज होईल, यज्ञाचं संरक्षण करतो म्हणजे तो राजा आहे, राम आहे तो राजा आहे. कुणी काहीतरी यज्ञ करत असेल तर त्याला कंपाऊंड घालून देईल. कुणी काही यज्ञ याग करत असेल तर त्याला सिक्युरिटी पुरवेल, झेड सिक्युरिटी. मखत्राता हा शब्द आहे. त्राता म्हणजे तारणारा. किंबहुना ज्याला अत्यंत यज्ञ प्रिय आहे, जो यज्ञांचा प्रचार आणि प्रसार करतो, असा त्राता त्याला म्हणतात. एक ठिकाणी यज्ञ चाललाय आणि त्याचं संरक्षण केलं असं नसतं, तर संपूर्ण यज्ञ संस्कृती सगळीकडे पसरवणं याला मखत्राता असं म्हणावं लागतं. कारण असं आहे की प्रभू रामचंद्रांचा जन्मच यज्ञातून झालाय. अहो दशरथ, कौसल्या आणि त्या आणखीन दोघी राणी सुमित्रा आणि कैकेयी
सगळेच जण वाट बघत होते ना, केव्हा आमच्या घरातला पाळणा हलेल म्हणून. पण पुत्रकामेष्टी यज्ञानंतरच त्यांची मनीषा पूर्ण झाली. त्यावेळी तो यज्ञ पुरुष प्रत्यक्ष कुंडातून बाहेर येऊन म्हणतो, दशरथा घे हे पायस दान. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या यज्ञामध्ये असा अग्निनारायण प्रकट होईल का हो? वत्सा घे, तुला हा मी पायस देतो, तुला ही अमुक अमुक गोष्ट देतो, तुला लॉटरीचं तिकीट लागेल, तुझं लग्न होईल, तुला पोरं बाळ होतील. यज्ञ ही एक खूप मोठी आणि विशाल संस्कृती आहे. आणि यज्ञ संस्कृतीचं रक्षण करणारा, किंबहुना ती यज्ञ संस्कृती सगळीकडे वृद्धिंगत करणारा जो राम आहे, तो माझ्या घ्राणेंद्रियामध्ये, माझ्या श्वासोच्छ्वासामध्ये येऊन बसू दे. या नाकाला फार महत्व आहे. इथून केवळ प्राणवायूचं वहन होतं असं नाहीये, तर पंचप्राणांचं वहन या दोन्ही नाकपुड्यातून होत असतो. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राण आहेत. तर नाग, कृकलास, धनंजय, देवदत्त आणि कूर्म असे 5 उपप्राण आहेत. म्हणजे दशविध प्राणांचं आवागमन या 2 नाकपुड्यातनं होत असतं. आणि अशा ठिकाणी मखत्राता जो यज्ञ संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करणारा आहे, प्रचार आणि प्रसार हा वायूतून जास्त चांगला होतो बरं का, सगळीकडे. आणि यज्ञाचा जो धूम असतो, वायू असतो, तो सगळ्या वायूमध्ये पसरला तर यज्ञरूपी प्रसाद प्रत्येक प्राणीमात्रापर्यंत पोचला जातो. मग ते अगदी बारक्यातली बारकी किडा मुंगी असू दे, नाही तर मोठ्यातला मोठा हत्ती असू दे, सिंह वाघ असू देत, किंवा जलचर प्राणी मात्र असू देत, आकाशात उडणारे पक्षी असू देत, आणि क्षुद्र रूपाने फिरणारी माणसं असू देत, या सगळ्यांमध्ये परिवर्तन घडवण्याचं कार्य यज्ञ करतो. झाडं, वेली, अगदी औषधी वनस्पती ज्या आहेत, या सगळ्यांमध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये असणारे उत्तम गुण वृद्धिंगत करायला जर कोण मदत करेल, तर तो प्राणवायू रूपानी, मखत्राता रूपानी संचरित असणारा राम, मखत्राता, याच्या कृपेने ही गोष्ट शक्य आहे. सज्जन हो, रामरक्षा म्हणजे एक नुसती म्हणून टाकली, म्हणायची होती म्हटली, पण ती जर समजून उमजून म्हटली ना, आणि त्या ठिकाणच्या रामाला जाग करून ती जर रामरक्षा आम्ही म्हणायला लागलो, तर पहा किती फरक आपल्या जीवनात होईल. आम्हाला लहानपणी रामरक्षा शिकवलेली असती, आणि अरे बाबा म्हटली का आम्ही म्हणत असतो खरे, पण आमचं लक्षच नसतं बिलकुल त्याच्याकडे. तर त्या प्रत्येक ज्ञानेंद्रियामध्ये, प्रत्येक कर्मेंद्रियामध्ये वेगळ्या विशेषणाच्या रूपाने नांदणारा, किंवा वेगळं वेगळं कर्तृत्व करून ज्यांनी ते विशेषण प्राप्त केलं आहे, असा प्रभू रामचंद्र जागा होतो त्या इंद्रियाच्या ठिकाणी. आणि मग ते इंद्रिय रामरूप घेऊन तुमच्या समोर प्रकट होतं. मग तुम्ही जर मखत्राता म्हणून रामाला तिथं प्रतिष्ठापित केला,
आणि मग तुम्ही जर प्राणायाम केलात तर खरोखरच त्या रामगंधाचा, त्या मखत्राचा, रामाचा सुगंध तुम्हाला खऱ्या अर्थाने जाणवेल. सज्जन हो, आपण एक एक इंद्रियामध्ये बसलेला राम आहे, त्याच्या गुणांचं अवलोकन करतो आहोत. असंच काम आपण पुढल्या भागात पाहूया. घ्राणम त्रातु मखत्राता मुखम सौमित्री वत्सलहा. पुढला भाग मुखरूपी सौमित्री म्हणजे लक्ष्मणाला अत्यंत प्रिय असणाऱ्या रामाचं वर्णन आपण पाहूया. धन्यवाद.